नागपूरमध्ये रामरक्षा पठणासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरू झाली आहे। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शिवसैनिकांची बैठक सुरू आहे। खासदार संजय राऊत नागपूर आणि अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उद्या जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील। प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते। नागपूरमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनासाठी सरसंघचालकांना निमंत्रण पाठवलं गेलंय। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील निमंत्रण पाठवलं गेलंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय आणि कसा आराखडा असणार आहे उद्याच्या आंदोलनासंदर्भातला? निश्चितच जर का आपण बघितलं तर शिवसेनेचं जे नियोजन आहे त्या नियोजनानुसार कुठेतरी उद्याला रामरक्षा पठणाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक राजकीय शक्ती प्रदर्शन देखील उभाटाकडनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आता बैठक बोलावली आहे नागपूरच्या रवी भवन येथे। त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरे असेल किंवा प्रवीण हरडे असेल, सतीश हरडे असेल, हे देखील तिथे पाहायला मिळत आहे। आणि दुहेरी स्तरावर प्रयत्न सुरू आहे की जास्तीत जास्त गर्दी कशी राहील। अंबादास दानवे हे विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून तिथे कार्यकर्त्यांना या आंदोलनासाठी कशा प्रकारे तयारी करायची, कशा प्रकारे पोहोचायचं याचं मार्गदर्शन करत आहेत। संजय राऊत देखील काल नागपूर ग्रामीण मध्ये फिरलेले होते। सावनेर असेल, काटोल असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये ते गेलेले होते आणि आज त्यांनी शहरच्या पदाधिकाऱ्यांची आणि अमरावती विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। निश्चितच या बैठकीच्या माध्यमातून एक दिसतं की बरोबर आहे, त्यामुळे उद्याच्या आंदोलनाची रूपरेषा बैठकीच्या माध्यमातून ठरवली जाते। तुषार, विनंती आहे सोबत राहा। प्रवीण दटके आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण दटकेजी नमस्कार, स्वागत एबीपी माझामध्ये। उद्या जोरदार आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून फडणवीसांना, सरसंघचालकांना निमंत्रण देखील पाठवलंय। भाजपचा काय प्लॅन आहे? नाही, भाजपचा काही प्लॅन नाही। ज्यांनी कधी काही अजानच्या स्पर्धा घेतल्या, कधी काही हनुमान चालिसाचा विरोध केला, त्यांच्या तोंडी आता रामरक्षा येते आहे, याच्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो। प्रभूचरणी एवढीच प्रार्थना करतो की रामरक्षा त्यांच्या तोंडून म्हटल्या जाणार आहे, ते वाचतील नाही वाचणार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण रामाची रक्षा म्हणजे रामरक्षा आपण वाचतोय ती ज्या गोष्टीकरता वाचतोय किंवा ज्या रामाकरता वाचतोय त्या रामाला नेहमी ते त्यांच्या चिरंतर मनात ठेवतील अशा शुभेच्छा मी नागपूर भाजपतर्फे त्यांना देतोय। आम्हाला कोणाच्याही कार्यक्रमाचा विरोध करायचा नाही, रामरक्षेचा तर बिलकुल करायचा नाही। फक्त रामरक्षेचं आंदोलन हे ढोंग नसावं, ते कुठलंही त्याच्या मागे कुठलंही राजकारण नसावं, एवढीच नागपूर भाजपची माफक अपेक्षा आहे। आणि त्यांच्या आंदोलनाला ते ज्या कारणाकरता ते आंदोलन करतात आहे, ज्या लोकांनी कधी काही दानचोरीचा विषय ते आणतायत, ज्यांनी कधी काही त्या रामाच्या मंदिरात जाऊन दान केलं का नाही केलं माहिती नाही, ज्यांनी त्या रामाच्या मंदिरात ज्यांना निमंत्रण असून जे गेले नाही, ते आज या त्या रामाच्या मंदिरात जे काही घडतं आहे जे चुकीचंच आहे, जे घडलं आहे ते चुकीचं, त्याला समर्थन नाही। पण ज्यांचा या सगळ्या गोष्टींशी सुताराम संबंध नाही, फक्त मतं मिळवण्याकरता आणि परत हिंदुत्वाच्या त्या केशरी बाळासाहेबांचे जे विचार आहेत ज्यांनी सोडले, परमपूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना ज्यांनी तिलांजली दिली, ते परत त्याच्या या रामरक्षेच्या माध्यमातून राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत। ते सगळ्यांना कळतं। प्रवीण दटकेजी, पण असं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवरती संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवसेना आंदोलन करतेय आणि फडणवीसांना एक रामभक्त म्हणून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। नाही, त्यांनी केलं असेल ना आव्हान, त्यांनी आव्हान करण्याला काही अडचण नाही ना, ते कोणालाही आव्हान करू शकतात। तो त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या नेत्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी त्या आंदोलनात जावं न जावं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण त्यांनी वैयक्तिक निमंत्रण दिलंय। माननीय मुख्यमंत्र्यांना असेल, माननीय संघ कार्यालयात जाऊन काहीतरी पत्र दिलं अशी माहिती आहे। पण त्यांचा जो पूर्व इतिहास आहे, जे परमपूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हणू शकतात त्यांच्या कॅलेंडरवर, ते आज रामरक्षा म्हणून आंदोलन करतात आहे, हा मोठा विरोधाभास आहे। पण आता ते प्रभूचरणी एवढीच प्रार्थना आहे माझी नागपूर भाजपतर्फे की ज्यांनी कधी काही अजानच्या स्पर्धा घेतल्या, कधी काही पण प्रवीण दटकेजी, असं आहे की हिंदुत्व हा एक कॉमन फॅक्टर राहिलेला आहे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कायम। याच मुद्द्यावरून अगदी तुमची युती सुद्धा होती। आता पुन्हा शिवसेना ठाकरे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत असताना भाजप त्यांना साथ नाही देणार? त्या आंदोलनाला जी काही सत्याची हे पाहिजे, जोड पाहिजे, ती नाही आहे ना। कारण मधल्या काळात त्यांनी देवेंद्रजींसोबत काय केलं,
ते युती तोडण्यामागचा त्यांचा काय हेतू होता, ज्यांनी रामाला काल्पनिक म्हटलं, ज्यांनी राम हे काल्पनिक पात्र आहे ते तर असं काँग्रेसने affidavit मध्ये- म्हटलेलं होतं. नाही ते तर नाही, ऐका ना, काँग्रेसनं म्हटलं काँग्रेसने होतं. म्हटलं, त्या काँग्रेससोबत जाऊन ते मुख्यमंत्री झाले, हम्म. त्या युतीचे ते नेते झाले, ज्यांनी रामाला काल्पनिक म्हटलं त्यांच्यासोबत ते गेले आणि आता त्यांना परत राम आठवतो आहे, हीच प्रभूची इच्छा आहे. नाही, पण फडणवीसांसोबत जे काही झालं, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, तो सगळा राजकारणाचा भाग होता. आत्ता जो मुद्दा आहे तो धार्मिक मुद्दा आहे. असंख्य रामभक्तांच्या आस्थेचा, अस्मितेचा, भक्तीचा मुद्दा आहे. नाही, आस्थेचा भक्तीचा मुद्दा अशा पद्धतीने हाताळला जात नाही. हम्म. आणि आस्था भक्ती 2 वर्ष ठेवायची, 2 वर्ष काढायची, 2 वर्ष ठेवायची, 2 वर्ष काढायची, आणि जनता सब जानती है असा विषय आहे ना, पब्लिक सब पहचानती है, सब जानती है असा जो विषय आहे. त्यामुळे जे एकदाच आपल्याला, आपण ज्याच्याकरता भांडतो, आपण ज्याच्याकरता लढाई करतो, अनेक कारसेवकांनी आपला बलिदान ज्या गोष्टीकरता दिला. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं मुंबईतनं की मी जे कारसेवकांनी तो ढाचा पाडला ते शिवसैनिक असतील हे अभिमानाने सांगितलं. त्या बाळासाहेबांच्या सगळ्या नैतिक गोष्टींना तिलांजली देऊन माननीय उद्धवजी महाआघाडीचे मुख्यमंत्री झाले. ज्या रामाला काल्पनिक म्हटलं अशा पक्षासोबत गेले, हम्म. त्यांना हा अधिकार आहे का नाही हे ठरवायचं जनतेला अधिकार आहे. पण माझ्या या सगळ्या अशा पद्धतीच्या राजकीय आंदोलनाला च्या बाजूचा जो काही विषय आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहे. ठीक आहे. पण शेवटी परमेश्वराला एवढीच माझी विनंती आहे की परमेश्वराच्या पाठी एवढंच माझं मागणं आहे की आता माननीय उद्धवजी रामरक्षेचं वाचन करणार, आता ते या तरी गोष्टीला ते चिटकून राहतील आणि भविष्यात ज्यांनी रामाला काल्पनिक म्हटलं अशा लोकांसोबत जाणार नाही, असा माझा शिवसेनेला सवाल आहे. आणि तो त्यांनी या रामरक्षेच्या आंदोलनातून स्पष्ट करावा की ज्यांनी रामासारख्या देवाला, आपल्या सगळ्यांच्या आस्थेचा जो विषय आहे, त्या रामाला काल्पनिक म्हटलं अशा पक्षासोबत ते परत युती करणार नाही, एवढीच त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून शिकवण घ्यावी आणि त्याची घोषणा करावी अशी माझी उभाटाला आणि संबंधित सर्व नेत्यांना माझी विनंती आहे. जी, प्रवीण दटकेजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. दरम्यान खासदार संजय राऊतांनी संघाला निमंत्रण देताना काय म्हटलंय आणि त्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले, पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. राम मंदिर उभारणीच्या सोहळ्याचा निमंत्रण जेव्हा त्यांना दिलं तेव्हा ते आले नाही. 3-4 दिवस अगोदर तर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून बोलत होते, परंतु नंतर निमंत्रण दिलं तर ते गेले नाही. म्हणून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार इतरांनी करावाच असं त्यांनाही सुद्धा आग्रह धरू नये, म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करावी. कोणी येऊ न येऊ, तो त्यांचा जो काय पक्षाचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम जो आहे तो त्यांनी व्यवस्थित पार पाडावा. मुख्यमंत्री जर का तुम्हाला या आंदोलनासाठी यावं असं संजय राऊतांना वाटत असेल तर उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी, किमान संघस्थानावर जाऊन माफी मागावी. त्यानंतर तुमच्या मागणीचा विचार केला जाईल. देवेंद्रजी फडणवीस, मोहनजी भागवत हे हिंदुत्ववादासाठी काम करतात.
तुमच्यासारखं औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचं काम ते करत नाहीत. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे आता औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके झालेले आहेत. त्यामुळं देवाभाऊंना, मोहनजी भागवत यांना निमंत्रण पाठवण्याच्या आधी थोडंसं आत्मपरीक्षण करा. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचावीत असं फडणवीस म्हणाले होते आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी पलटवार केलाय. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? रामरक्षा हा विषय पठण संपलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवा 2 पानं तरी असं मुख्यमंत्री काल नाही वाचून दाखवणार, काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला.